पहा मित्रांनो, आंब्याच्या झाडाआडून कसं आपल्याला सूर्यदेवाचं आगमन झालेलं आहे आणि छान अशी थंडगार अशी प्रसन्न सकाळ. तुम्हा सर्वांना सुप्रभात. सोनेरी सकाळच्या सोनेरी शुभेच्छा. पहा नारळाच्या छोट्या रुपट्याच्या आडून कसा सूर्य पाहतोय. आपल्या धारा काढायच्या झालेल्या आहेत. आपल्या धारा काढल्या आणि हे बघा, हे वासराला पण आपण असं दूध देतो, कारण का ते गाईला चावतं, त्याचे दात लागतात म्हणून आपण त्याला घमेला दूध देतो. एवढं दूध पिलं तर दिवसभर गुंगीमध्ये असतं, कारण का हे दूध कोवळं आहे म्हणून त्याला ह्या दुधाची गुंगी येते वासराला. 1 लिटर 1.5 लिटर त्याला फक्त दूध देतोच. दिवसभर आपल्या गुंगीत बसलेलं असतं. ह्याच्यासाठी त्याला बांधलेलं आहे की तो इकडे तिकडे पळतो ना, आपला भ्रूण त्याच्या मागे लागतो. दूध पियेपर्यंत बांधलं. दूध पिऊन झालं की मग त्याला आम्ही थोड्या वेळात मी सोडून देणार आहे आणि मी त्याला मोकळंच सोडते. कच्ची मका मला पण आवडते. बाबू इकडे ये. बाबू काय करतो तू? अरे बापरे. ये चल 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 घे. खातो. कच्ची मका आहे. ब्रुनो शेट कच्ची मका आहे बघा आपला ब्रुनो. माझा चिकना पोंगा. हे माझ्या पोंगा बघा, आमचा पोंगा. सुंदर सुंदर बाळ आहे माझं हे. ब्रुनो पण कच्ची खातो बघा मका. हे बघा. ब्रुनोला पण कच्ची मका आवडते. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करते व्लॉग सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई व्लॉगमध्ये. आपली मीराताई पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते व आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. मित्रांनो, नवरात्रीला 9 दिवस मी बाहेर होती, तेव्हाचे तुम्हाला सगळे शॉर्ट दाखवलेले आहे. काही शॉर्ट दाखवले नाही, त्याला वेळच मिळाला नाही. 1-2 व्हिडिओ माझे आले नाही आहेत, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे. कारण का ना, वेळच मिळाला नाही आहे व्हिडिओ काढायला. अजिबात वेळ मिळाला नाही. आणि इकडे आले तर रेंजच नाही आहे मोबाईलला. एक व्हिडिओला 2 दिवस लागले अपलोड व्हायला. स्किप न करता व्हिडिओ पाहतात, त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. तुमची कमेंट मला एक प्रोत्साहन देते. मला असं आतून उत्साह येतो व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्या कमेंट वाचून. हे पहा, आपले सगळे सोयरे जमा झालेले आहेत. आपले सगळे सोयरे जमा झालेले आहेत आणि आपले चांदू मामा पहा कुठे आलेले आहेत. कोंबड्या कुठे ठेवत नाही, काही नाही. आपल्या गायीला कुठे टाकले ना, ते खाईपर्यंत आपल्याला तिथे थांबावं लागतं. गपना ए मंड्या, बांधू का तुला? काय रे अक्का त्याच्या मागं लागतो रे. बाळ आहे ना ते, त्याच्या आईकडे जाऊ देत नाही त्याला. त्याला कुठं फिरून देत नाही. भुंकून त्याला चुलीकडे लावलंच नाही एकदम. चल ये इकडं, ये
चल, काय नको ऐकू त्या बंड्याचा. बंड्या तसंच वाईट आहे का रे? लेकराला तिकडे घालवलं एकदम कोपऱ्यात. इकडे ये तुझी मम्मी, इकडे ये, इकडे मम्मी आहे तुझी. चल इकडे ये, चल तुझी आई इकडे. चल, ह्यांच्या नादी लागले ना मग मित्रांनो, आपले कामं राहतील तशीच. आपल्याला बरेच कामं आहेत. आताची चालली इकडे रांगोळी. हे बघ साहेब ह्यो. कोण आलं मित्रांनो? आपली दीदी आली, आपली दीदी आली. आणि आता आपल्या ब्रुनोची पहा कशी धम्माल. ब्रुनो पकड दीदी को, पकड दीदी को, पकड दीदी को. कुठे जाते आम्हाला सोडून? दर 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 तिला दर. गाडी उभा राहीपर्यंत सुद्धा आम्हाला दम निघत नाही बाई. काय करा बाई. दीदी आली, दीदी आली, दीदी आली, आपली दीदी आली. ब्रुनोचा आनंद गगनात मावे ना. आता वातावरण थोडं थंड आहे. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आता ह्यांच्या झोपायला सुरुवात झाली यांची. दिवसभर इकडे तिकडे फार गरम होतं आणि रात्रभर मण्यात ताणून देतो. आणि माझा ब्रुनो दिवसभर त्या बाहेर खोटखाली इकडे ह्या अंगावर त्या अंगावर कसं तरी झोपा काढतो. आणि रात्रभर माझा बंडू जागतो. आम्ही बाहेर झोपतो ना, जेव्हा पण आपल्याला जाग येईल ना तेव्हा ब्रुनो आहेच इकडे तिकडे पातळ. 1 सेकंद इकडे पाहिन, 1 सेकंद इकडे पाहिन, लेफ्ट राईट त्याचं चालूच असतं. तसं मने नाही. मने रात्रभर झोपतो आणि दिवसावर झोपतो. सायंकाळी छान वाटतं बघा. 5:30 वाजल्यापासून थोडं बरं वाटतं. आता 6 साडेसहा किती वाजले का दीदी? 6:30. ते डोळ्याला काय झालंय बघू. हे बघा आमच्या एक डोळ्याला काय झालंय. आमच्या एक डोळ्याला छोटा फोटो खाली गेली ते अजून. ब्रुनो रात्री 1 सेकंद पण झोपत नाहीये. जरा काय वाजलं की लगे ब्रुनो लेफ्ट राईट सारखं त्याचं पाहणं चालू असतं मित्रांनो. आणि दिवसभर एकदम गरम होतं खाटाच्या खाली ना. ते कोबा बघा ना, हे ब्रुनोचा अंथरूण आहे. ह्याने बघा कसं खड्डा केला बघा. कोबाच उकरला याने. मी ह्याच्या खाली काय करते, ही त्याची छोटी गोधडी लहानपणाची, ही गोधडी अंतरते ओली करून. आणि ह्याच्या खाली ना भरपूर बर्फाचे खडे टाकते. त्याच्यावर ही पिशवी ठेवते. मग ह्याच्यावरती ब्रुनो बसतो बघा. बॉडी मजे कोडे मजे बोले मजे सोनो. आता खात तर काय नाही. मिठाई आणली ती हे जी मिठाई आहे काय म्हणतात ते, गाजरचा हलवा आहे. पण तो हलवा नुसता चिवट असतो. आपल्याला घरी केलेलाच हलवा आवडतो आणि तो नुसता खातो. हे बघा इथं किती कोंबड्यांना टाकलं त्याने. दादाला सांग मला फक्त मैसूर पाक आणत जा म्हणून. असला काय देत नको जाऊ. गाजरचा हलवा फक्त. आमच्या ब्रुनोला मैसूर पाक आणि पेढा जिलेबी अति प्रिय त्याला. बघ कसं खाते बघा. ते चिटकतो ना त्याच्यात, त्याच्या हात दातांना चिटकतो तो गाजरचा हलवा. तेच आहे पण तो खात नाही. मित्रांनो मी मिरताय तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.